सर्वात गजबजलेलं स्टेशन म्हणजे ठाणे स्टेशन। जवळपास 5.5 ते 6 लाख प्रवासी रोज इथून प्रवास करत असतात आणि आपण ठाणे स्टेशनच्या परिसरात आलेलो आहोत। सॅटिस ब्रिजवरती हा असा एक सॅटिस ब्रिज आहे जो डायरेक्ट रेल्वे पुलाला जॉईन होतो आणि इथेच ह्याच ठिकाणी काल एका मुलीला एका तोतया टीसीने अडवलं होतं। तिला पास विचारला होता व तिला तो खेचत घेऊन जात होता। एक मोठी दुर्घटना झाली असती, ती टळलेली आहे त्या मुलीच्या हुशारीमुळे। परंतु सर्वात मोठी दुःखदायक बाब अशी आहे का सॅटिस एवढं मोठं पूल आहे पण इथे कुठेही CCTV दिसत नाही आहेत। ठाणे महानगरपालिकेचं सर्वात मोठं प्रोजेक्ट हे आहे। जवळपास लाखो लोक या ब्रिजवर ये जा करत असतात। स्टेशनच्या बाजूला परिसरामध्ये हा ब्रिज आहे। इथे वरतीच बस स्टॉप आहेत, सर्व ठिकाणचे बस स्टॉप्स आहेत। त्या बस स्टॉपवरती मोठ्या प्रमाणात गर्दी असते, परंतु ह्या ठिकाणी कुठेही CCTV दिसत नाही आहे। रात्री अपरात्री इथे काही अनुचित प्रकार होऊ शकतो। इथे गर्दीचा हा भाग आहे, इथे CCTV असणं गरजेचं आहे, परंतु ठाणे महानगरपालिकेने हे केलेलं दिसत नाही आहे की कुठच्याही राजकीय नेत्याने हे केलेलं दिसत नाही आहे। खूप महत्त्वाचा परिसर आहे, ठाणा स्टेशनच्या लगतचा परिसर आहे। जर CCTV असेल तर कालचा तो आरोपी ह्यात कैद झाला असता, पण तसं जसं झालं नाही आहे। पण त्याहीपेक्षा इथे लाखो लोक ये जा करत असतात, तरीही इथे CCTV नाही आहे, ही एक खंत इथल्या नागरिकांनी व्यक्त केलेली आहे। एकंदरीतच ठाणे महानगरपालिका असो, पोलीस प्रशासन असो, यांनी पुढाकार घेत इथे CCTV लावणं गरजेचं आहे। ती काळाची गरजच आहे। व्हिडिओ संदीप भारतीसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।